आज आपल्याला जायचं होतं आपल्या दादाकडे, म्हणजेच आपल्या घाटकोपरला. वेळ होती सकाळची. तुम्ही म्हणत असाल आता ह्या गाडीला गर्दी कशी नाही, ही गाडी विरारला जाऊन होणार आहे बोरिवली, त्यामुळे ह्या गाडीने मी नालासोपारा टू विरार रिटर्नचा प्रवास केला आणि विरारला जाऊन चर्चगेट फास्ट गाडी पकडली आणि असली तुफान गर्दी झाली. 1-1.5 तासाचा उभ्याने प्रवास करून डायरेक्ट दादरच्या पब्लिक ब्रिज वरती आलो आणि आता पुढचा प्रवास आपल्याला सेंटर लाईनच्या ट्रेनने करायचा आहे. दादर वरून अंबरनाथला जाणारी फास्ट लोकल पकडली आणि डायरेक्ट घाटकोपरला येऊन उतरलो. घाटकोपरला एकदाचा उतरलो तेव्हा जरा बरं वाटलं. स्टेशन वरून डायरेक्ट रिक्षा पकडली आणि डायरेक्ट घाटकोपरच्या भटवाडीमध्ये पोहोचलो. एकदाचा घरी आलो आणि ह्या उन्हातून थंड पाण्यानं आपलं मन शांत करून घेतलं. वेळ होती संध्याकाळची. दादा तर कामावरून खूप लेट येतो, त्यामुळे संध्याकाळची बत्ती तर कोण मात्र दाखवत नाही. मग संध्याकाळची अंघोळ वगैरे झाली आणि लगेच देवाजवळ बत्ती दाखवून घेतली. आता दादा येईपर्यंत आपल्याला काही घरी काम नव्हतं. मग दादाचा लॅपटॉप घेतला आणि होतो आपला टाइमपास करत. मग आपल्या मित्राला फोन केला आणि बोलवलं आपल्या घरी. आणि ह्या मित्राची माझी खूप म्हणजे खूप बऱ्याच दिवसांनी भेट झाली. हा मित्र म्हणतो चल आपण आता खाली गरबा बघायला जाऊया. मग म्हटलं चला जाऊया आज गरबा बघायला. गरबा बघून आलो आणि आपला दादा पण खूप लेट येणार होता. मग आपण पण जरा कॅशू वाजवायला घेतला. थोड्याच वेळात आपल्या शेजारी श्रीकृष्ण मंडळाचा सुद्धा गरबा चालू झाला आणि इथं मात्र आपण घरातूनच गरबा बघत होतो. आणि इथं गरब्याच्या शेवटला पोराने असा काही जल्लोष केला ना, गरब्याची गाणी सोडून शक्ती तुऱ्याच्या गाण्यावरतीच नाचत होते. दादाला कॉल केला तर दादा बोलला मी जवळच आलोय, कांदा लिंबू वगैरे कापून ठेव, संपूर्ण जेवण मी घेऊन येतोय. तर मंडळी आमचा थोड्याच वेळानंतर दादा आला आणि आमच्या दोघांचं पण आधीच प्लॅन ठरलं होतं की काहीतरी पार्सल मिसळचा बेत घेऊन यायचा. आणि मिसळची असली जबरदस्त क्वालिटी लागत होती ना, एक नंबर मिसळ. हेच रात्रीचं जेवण केलं आणि आपल्या दादासोबत डायरेक्ट आपल्या देवीजवळ आलो. आणि आपल्या श्रीकृष्ण मंडळाची देवी केवढी मोठी होती ही बघा. आणि आज आपल्या देवीजवळ ना आपल्याला सकाळपर्यंत थांबायचं होतं. आणि मंडळातल्या पोरांचं नियोजन म्हणजे भाई कधी पण चालू असतं. मंडळातल्या पोरांचं नियोजन काय अचानक ठरलं आणि पोरांनी डायरेक्ट 2 वाजता फ्राईड राईस बनवायचं नियोजन केलं. पोरांमध्ये जी असणारी मजा हे आपल्याला मंडळामध्ये असल्यावरतीच कळते. प्रत्येकाला फ्राईड राईस वाटण्यात आला आणि मला पण मग त्यांनी द्याला थोडा. 2 वाजता जेवायला घेतलं. हे जेवण संपल की नाही हाच जरा मनामध्ये विचार होता. पण मंडळी फ्राईड राईस असला जबरदस्त झाला होता ना, त्यासोबत पापड आणि लोणचं सुद्धा होतं, त्यामुळे जबरदस्त असा फ्राईड राईस झाला होता. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. नवीन व्हिडिओसाठी आपल्या कोकणी शुभमला फॉलो करा.